स्टॉपेज घेऊन होतोय फरार डिक्लेरेशन झोन मध्ये एक धावेसाठी. एक धावे धावफलक पाहिजे तर बाटले जाईल धावफलकावर धावा एक अंकावरती अंबादू आहे. यावेळी मात्र फटका खेळलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ अंबाल तर एक तहा सय्यदला पण पाहिलं चेंडू खाली आले. एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. केवळ पाहिजे तर गोलंदाज पुढे एकदा मुश्ताकभाई खान तयार. आज गोलंदाजी निश्चित पद्धतीने अंबाल तर सुधारणा होताना पाहायला मिळाली. यावेळेस भन्नाट वेग. वा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू थांबवलेत. यावेळी मात्र फटका फसलाय. नो मॅच लाल मध्ये टप्पा पडतो. एक धाव आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पडताना पाहायला मिळाले. हर्षल गागरे सरांना पण बाजू आहे. केवळ एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू पाहिजे तर 2 धावा झाले देखील वाचवल्यात. 2 धावे धावफलक पाहिजे तर जाऊन पोहोचला. 3 अंकावरती षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पाहिलं तर सुरू आहे. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फील्ड करतील. साहिल मोमीनला आपण पाहिलं केवळ एक सिंगल येणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिजे तर वाढले जाईल. धावफलकावर धावा 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भन्नाट वेग. वा अप्रतिम चेंडू अंबादू आहे. ओमकार खोमणेला मात्र थांबवणारा चेंडू होता. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. धावफलकावर धावा मुश्ताकभाई खान यांनी खर्च केल्या 4 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाज अंबादू. अगदी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी बारवरती गोलंदाज हर्षल गागरे सरांना पण बाजू आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज मात्र तयार. गोलंदाज मात्र तयार. स्ट्रायकर बॅटर अक्षय माने. पहिला चेंडू समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. कलेक्शन आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. धर्मा बंजारा केवळ चेंडू पाहिलं तर फील्ड करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आजचा दिवस क्रमांक पाहिलं तर मैदानाच्या मध्ये शेवटचा अंतिम दिवस आहे. यावेळी मात्र कव्हरला ठोकलाय. एक टप्पा घेत चेंडू होतोय फरार. बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं केवळ पाहिलं तर. परंतु पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आहे. अक्षय मानेला पाहतोय बॅटिंग करत असताना. केवळ धावफलकावर धावा 8 या अंकावरती. 2 संघांची पडली. विमाननगर प्रीमियर लीग मध्ये गाठ. कोणाची लावेल वाट. धावफलकावरती धावा 8. गोलंदाज पुढे एकदा हर्षल गागरे सर तयार. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. केवळ धावफलकावर धावा 8 या अंकावरती स्थिर. 3 चेंडू टाकले. 3 चेंडू मध्ये पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात. परंतु उर्वरित 3 चेंडू या षटकातील देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
यावेळेस मात्र पुन्हा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. 2 चेंडूवरती उभं केलंय अक्षय मानेला. परंतु आता पाहिलं तर यानंतर गोलंदाज तयार. त्यामुळे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंगभेद एक मारा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. केवळ निर्धाव चेंडू आले. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आले. ज्यामुळे पुढे एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. केवळ 4 धावा करते गेल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ देखील आपण पाहतोय पहिला संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा, 8 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं संपलं जाईल. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी पाहिलं तर या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आपण पाहतोय. वाकुली नगरीचे आमचे सहकारी मित्र सातो पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील दिवस क्रमांक 8 ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे अश्विन शेठ देसाई आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. काशिमबाई शेख आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाज तयार. यावेळी मात्र बॅटचा टॉप एज क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. फेकी खराब आहे परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे थेरात आहे. चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे दादू ओव्हाळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. हार्दिक अभिनंदन आहे. मान्यवर अतिथी आपण या ठिकाणी आज दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत करणं माझं काम आहे. आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय सरळ बॉर्डर लाईनच्या अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेसाठी. धावफलकावरती धावा देखील आपण पाहिलं तर लागले गेल्यात 10 धावा. मित्रांनो 10 या अंकाला खूप मोठं महत्व आहे. 10 या अंकाला आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्व आहे मित्रांनो. कारण क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधलंय त्याचा जर्सी क्रमांक 10 आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आहे. धावफलकावरती पाहिलं तर धावा लागल्या गेल्या 10 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आहे. चला विनंती आहे दोन्ही टीम स्पीडअप करत चला. चला विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज पुढे एकदा तयार आपण पाहतोय. यावेळेस मात्र अंगभेदक मारा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. केवळ एक सिंगल या चेंडूवरती मिळणार आहे. धावफलकावर धावा 11 या अंकावरती. अगदी पाहिलं तर 2.3 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला मार्गस्थ आहे. सुरुवात आहे. केवळ 3 चेंडू चांगले आलेत. प्रत्येक चेंडूवरती पाहिलं तर धाव येताना पाहायला मिळाली. यावेळी मात्र हा चेंडू देखील पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक टप्पा घेत चेंडू पाहिलं तर अंबातो तिथे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. वन बाउंडची घोषणा आपण पाहिलं तर मैदानामध्ये दिली गेली. केवळ याच पद्धतीचा चेंडू पुढील आपल्याला पाहायला मिळाला तर आपण पाहिलं तर गोलंदाजाला तिथे मात्र दंडित केलं जाणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सनी भाऊ धोत्रे आपण देखील पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित. आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. अतिथी देवभाव प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार.
त्यांचं सर्वांचं स्वागत करणं माझं काम आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये पाहिलं तर 3 ला सुरुवात आहे. त्यावेळी मात्र समोरच्या बाजूला आक्रमक क्षेत्ररक्षक आहेत दत्ता देवघर दूरवरती राहिलेत. चेंडू होतोय फरार. बाउंड्री लाईनला क्रॉस करत होतोय फरार. 4 धाब्यांसाठी चौकार. अगदी पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 15 धाबा. सलामीचे 2 बॅटर बाजू, एक बाजूला ओमकार कोंबडे, दुसऱ्या बाजूला अक्षय माने. प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज पुढे एकदा तयार आहे. स्ट्राईक वरती बॅटर अक्षय माने, दुसऱ्या बाजूला ओमकार कोंबडेला पाहतोय. गोलंदाजी वार करती हर्षल गागरे सरांना आपण पाहतो आहे. पहिला चेंडू आणि फटका मात्र बचा. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे मात्र साहिल मोमेंट डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बॅटर पहिला क्रमांकाचा अक्षय माने कॅप्टन या चेंडूवर दिसेल बाद. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हर्षल गागरेंना आपण पाहिलं. पहिलं षटक क्रमांक 2 त्यांनी हाताळलं. 4 धावा खर्च केल्यात. दुसरं वैयक्तिक घेऊन आलेत आणि पहिल्या चेंडूवरती बॅटर मात्र अक्षय मानेला बाद केलाय. न्यू बॅटर आता सतीश दुबेला आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धाबा. परंतु आता पाहिलं तर षटक क्रमांक 4 ला प्रारंभ आहे. गोलंदाज तयार. हर्षल गागरे सरांना पाहतो. स्ट्रायकर टू बॅटर. न्यू फलंदाज नवीन बॅटर दाखल झाले सतीश दुबे. ज्यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सोळा धावा धावफलकावरती इकडच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळाला. सतीश दुबेला उभं केलाय. 16 धावा धावफलकावरती इकडच्या मोबदल्यामध्ये. 3.2 षटकांचा खेळ अद्याप मात्र मैदानामध्ये संपला जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव 2 चेंडू उभं केले सतीश दुबेला. धावफलकावर धावा 16 या अंकावरती. पहिला चेंडू विकेट आहे. दुसरा चेंडू खराब आला. व्हाईट बॉल होता. तिसरा चेंडू निर्धाव आहे. चौथा चेंडू देखील निर्धाव. परंतु आतापर्यंत 3 चेंडू चांगले आहेत. 1 चेंडू खराब आहे. धावफलकावर धाबा पाहिले तर लागले गेल्यात. आर्या स्पोर्ट्स संघ बनवतो. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धाबा. गोलंदाज पुढे एकदा हर्षल गागरे सर तयार. स्ट्रायकर बॅटर सतीश दुबे. यावेळेस मात्र बॅटची एचच्या पाठीमागे अप्रतिम झेल. मुश्ताक खान डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बॅटर सतीश दुबे या चेंडूवरती झेल बाद.
16 धावा धावफलकावर जम पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज मात्र तयार हर्षल गागऱ्यांना बाजूय वेगाने टाकलाय. वा वेग होता चेंडू मध्ये प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि तिथे मात्र धावफलकावर धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. बॅटर मात्र पाहिलं तर निलेश पठारे मैदानामध्ये पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकवरती सलामीचे बॅटर ओमकार खोमणे प्रयत्न आणि प्रयत्न पाहिलं तर दोन्ही टीम मात्र मैदानामध्ये करताना पाहायला मिळतील. यावेळेस हा चेंडू थोडासा खाली राहिलाय थांबवलाय पुन्हा एकदा बॅटरला पाहिलं तर निलेश पठारेला उभं केलं जात आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र पाहिलं तर मैदानामध्ये. गोलंदाज पुढे एकदा सियाराम बादू षटक क्रमांक 5 साठी. पहिला चेंडू होता फटका अप्रतिम पाहायला मिळाला. केवळ क्षेत्ररक्षक आहेत. वा चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. बाहेरून चेंडू आतमध्ये येणार ते चेंडू मात्र बाहेर दिले जाणार नाहीत. आतमध्ये जमा होणार याची नोंद घ्या. बाहेर खेळाडू खेळतायत त्यांना विनंती आहे. 16 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. गोलंदाज पुढा एकदा तयार धर्मा बंजाराला पाहतोय. केवळ एक चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जात आहे आणि धावफलकावरती धावा पाहिल्या तर लागले गेल्या 16 धावा. स्ट्राईक एंडवरती बॅटर ओमकार खोमणे. यावेळेस मात्र बिग हिट फटका फसला. चेंडू हवे स्वतः दत्ता देवकर डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. बॅटर मात्र ओमकार खोमणे या चेंडूवरती झेलबाद. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा पाहतोय. केवळ पाहिलं तर आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. तीन फलंदाज बाद होतो मोबाईल तर संघानं बनवले गेल्यात. आर्या स्पोर्ट संघ बनवतोय 16 धावा. न्यू बॅटर आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत आर्यन सुरोसे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा धर्मा बंजारा तयार. स्ट्रायकरवरती बॅटर अंबाईल तर आर्यन सुरोसे. बॅटची कडा चेंडू जाऊन पोहोचलाय पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धावेसाठी एक धावे धावफलक मात्र वाढलेल्या धावफलकावर धावा 17 या अंकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बबलू शेठ ठाकूर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थान मंडपा. यावेळी मात्र फटका खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत. वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ एक सिंगल मिळणार आहे. दीपक धनवेला आपण पाहिलं लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना. केवळ धावफलक पाहिलं तर धाव पोहोचला 18 या अंकावरती. या षटकामध्ये धर्मा बंजाराने केवळ 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू पाहायला मिळाला. हर्षल गागरे सर चुकी करतील तिथे मात्र या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. एक सिंगल धावफलक पाहिलं तर वाढले जाईल. धावफलकावर धावा 19 अंकावरती. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळणार. अष्टाकृती बॅटर आर्यन सुरोसे. यावेळी पाहिलं तर व्हाईट लाईनला पकडत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र अंपायर सर पाहिलं तर एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं व्हाईट चेंडू घोषित करताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती.
यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत. चुका आपण पाहिले तर होतील, परंतु 2 धाबा 2 धाबे धावफलक पाहिजे तर बाढले जाईल. बॅकअपला क्षेत्ररक्षक नसतील. फेकी खराब आहे. 2 धाबा. तिसऱ्या धाबेला प्रयत्न. तिसरी धाव कंप्लीट. चौथ्या धाबेला प्रयत्न. तिथे मात्र चुका होतील. एक धाव मात्र तिथे शॉर्ट आहे. केवळ आताचे धाबा सर किती असणार आहेत? अंपायर सर आता धाबा 4 धाबा. म्हणजे जर पाहिलं तर अंपायतोय झेल सुटल्यानंतर तो चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धाबा आल्यात. 4 धाबा. धावफलकावर धाबा पाहिले तर लागले गेल्या तब्बल 24 अंकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू मध्ये 24 धावा बनल्या. उर्वरित पाहिलं तर आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि त्या 12 चेंडू मध्ये किती धावा येणार? चला विनंती आहे, दोन्ही टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे. अगदी पाहिलं तर थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील मुश्ताक खान. अगदी पाहिलं तर बॅटिंग पॉवरची घोषणा केली आहे जरूर. पहिल्या षटकामध्ये मुश्ताक खान यांनी केवळ 4 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक देखील पाहिलं तर हर्षल गागरे सरांनी संपन्न केलं, त्यामध्ये देखील पाहिलं तर 4च धाबा आल्या होत्या. चोवीस धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 6 ला मात्र सुरुवात बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची टॉप 8 चेंडू जाऊन पोहोचलाय पुढा डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाबेसाठी. एक धाबे धावफलक पाहिजे तर वाढले जाईल. धावफलकावर धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पाहतो आहे मुश्ताक खान. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करत धावफलकावर धाबा 25 अंकावरती. गोलंदाज या स्टाकडून बॅटर निलेश पठारे आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र हा चेंडू पुढा एकदम पाहिलं तर तिथे वाईट पंच कळू त्या पाहिलं तर व्हाईट बॉल येतील. मुख्य पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्यामध्ये भर होताना पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 अंकावरती. यावेळी मात्र हा चेंडू पुढे एकदम पाहतोय. अप्रतिम पाहायला मिळाला.
यावेळी मात्र फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतील. पुन्हा एकदा एक सिंगल आली, दुसऱ्या दाबेला प्रयत्न, धावपाची संधी, फेकी मात्र थोडीशी हुशाराने, केवळ 2 धाबेन धावफलक पाहिजे तर धाव पोहोचलाय. 28 धाबा, 5.3 षटकांचा खेळ संपलाय. 6व्या षटकाला मात्र प्रारंभ पाहतो. बॅटिंग पॉवर प्लेची गोष्ट सुरू आहे. यावेळी मात्र कव्हर पॉइंट फोडलाय, निलेश पठारेनं पाठवला चेंडू सरळ बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकारानं धावफलक वाढले जाईल. धावफलकावर धावा 34 अंकावरती. केवळ आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये मुश्ताक खान यांनी खर्च केल्यात 10 धाबा. 4 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धाबा खर्च केल्या होत्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका धरून खेळले चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुका होतील. झेल मात्र निसटलाय. केवळ पाहिलं तर 2 धाबा धावफलकावरती येतील. 2 धाबे धावफलक पाहिलं तर वाढलेला 36 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 ला सुरुवात आहे आणि धावफलकामध्ये पाहिलं तर इथे बदल होताना पाहायला मिळतोय. 36 धाबा धावफलकावरती. 5.5 चा खेळ मात्र मैदानामध्ये संपलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका अप्रतिम आहे. चेंडू पुन्हा जाऊन पोहोचलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत धाबा खर्च केला 16 धाबा. केवळ पाहिलं तर धावफलकावर धाबा लागल्या गेल्या 40 अंकावरती. 36 चेंडू 40 धाबा. उर्वरित पाहिलं तर अजून देखील शेवटचं अंतिम षटक असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. परंतु आता 6 चेंडू मध्ये पाहिलं तर किती धाबांचं लक्ष जे मात्र प्रतिस्पर्धी विरोधी संघासमोर असणार आहे. एक बाजून पाहिलं तर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सभागवती जयश्रीताई सातो पाटील 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूनं आर्या स्पोर्ट्स संघाला पाहतोय. दोन्ही टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे. आर्या स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या बाजूला जयश्रीताई सातो पाटील 11 संघाला विनंती आहे. दोन्ही टीम आम्हाला सहकार्य करत चला, वेळ वाचवणं आपल्याला फार महत्वाचं आहे. गोलंदाज मात्र तयार आपण पाहतोय. सोहेल मोमीनला पण पाहतोय. यावेळी मात्र हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. चुका होतील, चुका आणि चुका होताना पाहायला मिळाल्या. केवळ पाहिलं तर इथे एक सिंगल मात्र धावफलक जाऊन पोहोचला. 41 अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम षटक स्लॉटवर देतोला सुरुवात आहे. सोहिल मोमीनला पण पाहतोय. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न, 2 धाबा ज्या मात्र कंप्लीट होणार आहेत. 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर वाढले जाईल. धावफलकावर धाबा 43 अंकावरती. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर देतोरला पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सोहिल मोमीन मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. स्पर्धेच्या निमित्तानं सतीश भाऊ वडमारे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील मनापासून स्वागत. स्वागताबरोबर फटका खेळलाय, अगदी प्रयत्न केलेत. वा, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण वा, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. केवळ धाबा देखील रोखल्या जातील. ताहा सय्यदला आपण पाहिलं. केवळ 2 धाबा 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. 45 धावफलकावरती 45 लॉस ऑन 3 विकेट्स. स्पर्धेच्या निमित्तानं सतीश भाऊ वाघमारे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. वाईट बॉल येतोय,
अतिरिक्त धावा धावफलकावरती बाडल्या जातील. धावफलक पाहिजे तर धाव पोहोचला 46 अंकावरती. यावेळी मात्र खराब चेंडू आहे, खराब आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब येताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. यावेळी मात्र अगदी धीम्या गतीनं विरेशन गोलंदाज अंपावतो आहे. हा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू अजून देखील पाहिजे तर या षटकातील शिल्लक असणार आहेत. यावेळी मात्र एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न, धावबादची संधी डेंजर एंडला. तिथे बॅटर आर्यन सुरेश होत आहे. धावबाद विकेटचं पतन. शेवटचा अंतिम चेंडू पाहिजे तर मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. न्यू बॅटर प्रथमेश जाधव मात्र मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळी मात्र पुढे एकदा धावबादची संधी आहे आणि बॅटर मात्र तिथे मैदानामध्ये होतोय. धावबाद निलेश पठारे. धावफलकावर धावा पाहिजे तर धावफलकावर धावा पाहिले तर आतापर्यंत आल्या गेल्यात लागल्या गेल्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. शेवटच्या चेंडूवरती कोणता फलंदाज बाद असणार आहे अगदी पाहिजे तर तिसरे पंच विजय होताना पाहायला मिळाले. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावात पाहिजे तर धावफलकावरती धावा पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावात पाहिजे तर बॅटिंग करताना आर्या स्पोर्ट्स संघाने मिळवल्या गेल्यात 48 धावा. आणि विजयासाठी पाहिजे तर आता वडवायची आहे सौभाग्यवती जयश्रीताई सातो पाटील 11 संघाला 42 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. वरती स्ट्राईक हँडल बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळाले. निलेश पठारे एसटी चीत मात्र मैदानामध्ये करताना पाहायला मिळाले. मुश्ताकभाई खान यांनी अंपायर तर एक एसट्या उद्ध्वस्त केल्यात. आता क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही मैदानामध्ये या. चला विनंती आहे दोन्ही टीम स्पीडअप करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 सलामी ते बॅटर अंपावतोय मैदानामध्ये. जयश्रीताई सातो पाटील 11 संघाकडून दाखल झालेत. एक बाजूने पाहिले तर मुश्ताक खान, दुसऱ्या बाजूनं साहिल मोमीन या खेळाडूला आपण पाहणार आहे. पाठलाग करायचा आहे. केवळ 42 चेंडू आणि 49 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत.
पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिला विकेट येताना पाहायला मिळाले. केवळ मुश्ताक खाड या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाले. प्रथमेश जाधवची गोलंदाजी सुरू आहे आणि तिथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाला. चला विनंती आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी बारकोरती पुढे एकदा गोलंदाज जर पाहिलं तर प्रथमेश जाधव तुयार. यावेळेस मात्र हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी मात्र समोरच्या बाजूला आक्रमण करण्यापर्यंत फटका बसला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, झेल निसटला. साई सावंत चुकी करताना पाहायला मिळाली. केवळ पाहतोय एक सिंगल येणार आहे. एक गड्याच्या बदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. केवळ एकोणचाळीस चेंडू शिल्लक आणि विजयासाठी पाहिलं तर 48 धाव्यांची गरज आहे. एक गड्याच्या बदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती. स्ट्रायकर बॅटर पुन्हा एकदा. ज्यावेळी मात्र हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. केवळ धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. 38 चेंडू आणि विजयासाठी 48 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मात्र हा चेंडू भन्नाट वेगानं टाकला आहे प्रथमेश जाधवनं. केवळ डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. केवळ 5 चेंडू अंबाल तर एक अप्रतिम येताना पाहायला मिळाले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती. विजयासाठी पाहिजे तर अजून देखील 37 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश जाधव तयार. यावेळेस हा चेंडू तिथे खराब आहे. व्हाईट बॉल. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पाहिलं तर मैदानाच्या मध्ये अंबालतोय पहिल्या क्रमांकाचं सुरू आहे. 37 चेंडू आणि 47 धाव्यांची गरज आहे. यावेळेस मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू फरार झालाय. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 अंकावरती. केवळ पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये दुसऱ्या डावामध्ये केवळ 3 धावा पाहायला मिळाल्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही टीम स्पीडअप करत चला. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहे, परंतु सूचनेचं पालन कोणताही संघाने आतापर्यंत केलेलं नाहीये. धावफलकावर धावा पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा आल्यात. विजयासाठी 36 चेंडू 46 धाव्यांची गरज आहे, परंतु या षटकामध्ये आता धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा आल्यात. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल जो मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. अगदी पाहिजे तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हर्षित शेख यांना पण पाहतो आहे. त्यावेळी मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर उडवला. एक टप्पा घेत चेंडू पाहिजे तर फरार होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र मिळणार आहे. 2 धावे धावफलक पाहिजे तर वाढले जाईल
आकडे बदलताना पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलो आहे. डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय का नाही चेक केलेला आहे. तिसऱ्या अंबावर पाहिलं तर बिझी होताना पाहायला मिळाले. मान्यवर मंडळी जे बसलेत ना तिथे त्यांना विनंती आहे तुम्ही थोडेसे पायवरती घेऊन बसा, कारण जागा या ठिकाणी देखील भरपूर आहे. तुम्ही व्यासपीठावरती आले तरी चालेल. दोन धावा धावफलकावरती येणार आहेत. दोन धावे धावफलक पाहिलं तर वाढले जाईल. धावफलकावरती धावा यावेळी मात्र बॅक टू द बॉलर फटका खेळला. लॉंग ऑन मध्ये पाहिलं तर चेंडूला फील्ड करतील प्रथमेश जाधव. केवळ एक सिंगल या चेंडूवरती मिळणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर धाव पोहोचलाय 6 अंकावरती. विजयासाठी 33 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. अजून देखील मॅच मात्र ऑन आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळतो प्रयत्न कोण करणार, प्रयत्न जो करेल त्याच्या मात्र बाजूने यश येणार आहे. अगदी पाहिलं तर गोलंदाज हर्षित सिंग थोडीशी दुखापतीमध्ये सापडतील. स्प्रे असेल तर द्या बरं आयोजक कमिटी. एक गडीच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती पाहतोय. हर्षित सिंगला पाहतोय स्ट्राईक गोलंदाजच्या ट्रॅकवरती. स्ट्रायकर बॅटर साहिल मोमीन नॉन स्ट्रायकवरती शाकिब शेखला पाहतोय. केवळ प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. समोरच्या बाजूला आक्रमण क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश जाधव. चेंडूला थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. केवळ एक सिंगल येणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक 7 अंकावरती. विजयासाठी 32 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. यावेळी मात्र काऊ कॉर्नर मध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल दुसऱ्या धावेला प्रयत्न मात्र एक सिंगल जे मात्र मिळणार आहे. एक सिंगलला धावफलक पाहिलं तर वाढत जाईल. धावफलकावर धाबा 8 या अंकावरती. एकेरी दुहेरी धाबा धावफलकावरती पाहिलं तर ऍड होताना पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचला आहे. स्पर्धेच्या निमित्तानं पी.के. शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे.
एक चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये देखील पाहिलं तर हर्षद शेखची पाहायला मिळाली. एक महत्त्वपूर्ण मॅच अंबातो एक यावेळेस मात्र फटका जरूर खेळलाय. चेंडू धाव पोहोचलाय डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धावेसाठी. 1 धावे धावफलक धाव पोहोचला 9 या अंकावरती केवळ पाहिलं तर 2 षटकामध्ये 9 धावा आल्यात. या पहिल्या इनिंगमध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पाहिलं तर 2 षटकामध्ये 9 धावा आल्यात. 30 चेंडू विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे. मित्रांनो वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. विनंती असणार आहे दोन्ही टीम. मी प्रत्येकाला वारंवार सांगत आलो सर माझी चुकी नाहीये. मी सांगतो अंपायर सर तुम्ही कॉल देत चला. वेळ वाचवणं गरजेचं आहे. धावफलकावरती धाबा पाहिलं तर लागले गेल्या तर केवळ 12 चेंडूमध्ये 9 धाबा. विजयासाठी 30 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतील ओमकार खोमणेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे अप्रतिम. धावफलकावरती धाबा पाहिलं तर इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवळ आणि केवळ बनवल्या गेल्या 9 धाबा. पहिला चेंडू पाहिलं तर शाकिबसाठी अप्रतिम त्यावरती मात्र फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॅकअपला. निलेश पठारेंना पाहिलं केवळ एक सिंगल जे मात्र मैदानामध्ये येणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर बाटल्या जाईल. धावफलकावरती आकडे मात्र बदलताना पाहायला मिळाले. स्पर्धेच्या निमित्तानं गंगाभाऊ जाधव आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू होता गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत निलेश पठारे. चेंडूला फील्ड करेपर्यंत चेंडू होतोय फरार. सीमारेच्या पार. चौकार 4 धाबा. चौकारला मात्र धावफलक वाढलेला. धावफलकावर धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धाबा. विजयासाठी 27 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. त्यामुळे मात्र पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका खेळला. सतीश दुबे आहेत. चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळाले. केवळ पाहिलं तर धावफलकावर धाबा लागले गेल्यात. 14 या अंकावरती विजयासाठी 26 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न करायचे. एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर बॅटिंग करणारी टीम पूर्ण कमबॅक करेल. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत निलेश पठारे. डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बॅटर साहिल मोमिन चेंडूवरती झेलबाद. स्पर्धेच्या निमित्तानं अक्षयभाऊ रोकडे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपले देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. चौथा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित तिसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. दत्ता देवकर. पहिला चेंडू अप्रतिम फटका खेळला. एक सिंगल येणार. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर वाढले जाईल. धावफलकावर धाबा पाहिले तर लागल्या जातील 15 धाबा.
24 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 34 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडू 34 धाबा. एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये बॅटिंग करणारा संघ कमबॅक करणार. परंतु एखादा पुन्हा विकेट येताना पाहायला मिळाला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने पाहिलं तर सामन्यावरती कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 15 आल्यात. या अगोदर त्या इनिंगमध्ये 18 चेंडूमध्ये 15 धावा होत्या. यावेळेस मात्र चेंडू मात्र डॉट बॉल इतर पाहायला मिळाला आहे. यावेळी मात्र हा चेंडू तिथे खराब आहे. व्हाईट बॉल. साई सावंतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक 4 मध्ये केवळ पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती विजयासाठी 23 चेंडू 33 धाब्यांची गरज आहे. यावेळी मात्र पुढे एकदा बॅक टू द बॉलर फटका खेळला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढा तो चेंडू आपण पाहिलं तर पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 22 चेंडू 33 धाब्यांची गरज आहे. प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. यावेळेस मात्र फटका खेळला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतील. झेल मात्र निसटलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाबेसाठी एक धाबे धावफलक पाहिलं तर बाटले जाईल. धावफलकावर धावा 17 या अंकावरती 21 चेंडू 32 धाब्यांची गरज आहे. अजून देखील पाहिलं तर सामना ऑन आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत निलेश पटारे. वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ एक सिंगल येणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर बाटले जाईल. धावफलकावरती आकडे बदलले. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावरती 20 चेंडू 31 धाब्यांची गरज आहे. केवळ पाहिलं तर आतापर्यंत 22 चेंडू मध्ये 18 बनवल्यात. आता 20 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. यावेळी मात्र फटका अप्रतिम. धावबाची संधी डेंजर एंडला. तिथे मात्र एक सिंगल येणार आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र वाढलं जाईल. धावफलकावरती आकडे बदलले. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 अंकावरती विजयासाठी 19 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. यावेळी मात्र फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. चुकी होईल. चुकी झाली. चेंडू धाव पोहोचलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. अगदी बाहेर बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. धावफलकावर धाबा पाहिले तर लागले गेल्यात 18 चेंडू मध्ये पाहिलं तर 26 धाब्यांची गरज आहे. चोवीस चेंडू मध्ये 23 धाबा आल्यात. केवळ पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 26 बनवायचे आहेत. गोलंदाज मात्र तयार आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 साठी बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
गोलंदाज तयार. चोवीसावा धावफलकावरती आम्ही पाहतोय. विजयासाठी 17 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. चोवीस धावा धावफलकावरती आम्ही पाहतोय. दोन गड्यांच्या बदलाबाद आहे. 16 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येताना बाल मिळाला. निर्धाव चेंडू आहे. यावेळेस मात्र बिग हिट. षटकाराने धावफलक वाढले. धावफलकावर धाबा 30 अंकावरती. तीस धावा धावफलकावरती आल्या. षटक विजयासाठी 14 चेंडू 19 धावांची गरज आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचे 14 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाज तयार. प्रथमेश जाधव. यावेळी मात्र हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाजू चेंडू वळण घेतोय, वेग घेतोय. केवळ डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. 13 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज आहे. यावेळी मात्र फटका खेळलाय. पुन्हा एकदा फटका मात्र बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सतेश दुबे अप्रतिम झेल. बॅटर मात्र मैदानामध्ये होतोय बाद. दत्ता देवकर विकेटचं पतन. बॅटरचा पाहायला मिळतील. दीपक धर्मे लांब पाहतोय. गोलंदाज हर्षित शेख. शाकिब बॅटर शाकिब शेख लांब पाहतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. शेवटचे 11 चेंडू 19 धावांची गरज. धावफलकावर धावा 30 अंकावरती. त्यामुळे मात्र क्रॉस बॅट पटका खेळला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का? धावाची संधी डेंजर एंडला. फंबल होताना बाहेर मिळाले. दुसऱ्या धावेला प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र मिळणार आहेत. 2 धावे धावफलक बाहेर वाढले जाईल. धावफलकावर धावा
32 या अंकावरती विजयासाठी 10 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. नऊ चेंडू 16 धाब्यांची गरज अंबादू आहे. यावेळेस मात्र फटका खेळला चेंडू आबे क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश जाधव डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच बॅटर दीपक दनवे या चेंडूवरती झेल बाद. आठ चेंडू विजयासाठी पाहिजे तर 16 धाब्यांची गरज आहे. आतापर्यंत बनवल्या गेल्या 33 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जयश्रीताई सातो पाटील 11 संघ बनवतोय. परंतु पाहिजे तर आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं रोखून ठेवल्या शेवटचे 8 चेंडू 16 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मात्र हा चेंडू तिथे अप्रतिम डॉट बॉल आलाय. 7 चेंडू 16 धाबा विजयासाठी समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. इथे बॅटर मात्र टीव्ही अंपायरला विचार बसला असणार आहे. अगदी चपळ गतीने बॅटरला बाद करण्यामध्ये आपण पाहिलं तर जरूर प्रयत्न केले होते शाकिब शेखला, परंतु हर्षद शेखला आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग करते. टीव्ही अंपायर विचारपूस करतील. इथे मात्र बॅटर बाद आहे. विकेट आली. शाकिब शेखला मात्र स्वस्तामध्ये परतावलं. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील नवीन पाटील. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 16 धाब्यांची गरज आहे. आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं बापूशेठ ढवळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील मंडपासून बरापूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर देऊन स्थान बनवा. गोलंदाज तयार हर्षित शेखला आपण पाहतोय. यावेळी मात्र फटका खेळला स्वीकारलेला अप्रतिम क्षेत्ररक्षण. तिथे चुका होतील. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चौकार 4 धाबा. 27 धाबा धावफलकावरती पाहिले तर लागले 37 धाबा धावफलकावरती लागले गेल्यात. विजयासाठी पाहिलं तर आता समीकरण बदललंय. 6 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. इथे आता गोलंदाजी मार्कवरती कोणाच्या हातामध्ये चेंडू असणार याकडे सर्वांचं लक्ष नजर आहे. परंतु आता कोण बॅटर प्रयत्न करणार की गोलंदाज. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही स्पीडअप करणं गरजेचं आहे. आर्या स्पोर्ट्स संघ वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे.
वारंवार प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ओव्हरला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक बॉलला तुम्ही मीटिंग घेताय. या वेळ तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे. सहा चेंडू विजयासाठी 12 धाबा. स्ट्रायकर बॅटर नवीन पाटील, गोलंदाजी वारकवरती सतीश दुबे. शेवटचे 6 चेंडू 12 धाबा. हाय व्होल्टेज मॅच. पहिला चेंडू अप्रतिम धावबादची संधी डेंजर एंडला. तिथे मात्र बॅटर नवीन पाटील धावबाद. न्यू बॅटर आता पाहायला मिळणार आहे. पुढे एकदा पाहतोय मैदानामध्ये तहास सय्यदला आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटचे 5 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे मित्रांनो. अजून देखील सामना बरोबर आहे. डोलमान स्थितीमध्ये बाहेर मिळतोय. 5 चेंडू 12 धाबा. यावेळी मात्र समोरच्या बाजूला आक्रमण, फटका फसला क्षेत्ररक्षक प्रथमेश जाधव. डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बॅटर मात्र मैदानामध्ये बाद. विकेटचं पतन. युनुस शेख या चेंडूवरती झेल बाद. त्यामुळे मात्र फटका बसला. चेंडू हवेत. झेल टिपलाय. बॅटर मात्र या चेंडूवरती सोहिल मोमीन या चेंडूवरती झेल बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील बाद झाला. बॅटिंग करणारी टीम चला बॅटर लवकर लवकर या. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये हर्षल गागरे. बॅक टू बॅक 2 झेल पकडले, परंतु एक चेंडूवरती धावबाज आहे. सतीश दुबेला आपण पाहतोय. तर संघाचं तिथे विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. केवळ गोलंदाजाला आता विकेट हॅट्रिकचा चेंडू पाहायला मिळणार आहे. बॅटची एज आणि तिथे विकेट हॅट्रिकचा शिकार पूर्ण करतोय. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय सतीश दुबेच्या नावावरती. केवळ पाहिजे तर पहिलं विकेट हॅट्रिकचं मान पटकवलाय शुभम जाधवनं आणि या स्पर्धेतील दुसरं विकेट हॅट्रिक पूर्ण करत आहेत सतीश दुबे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये पाहायला मिळतील. इम्पॅक्ट प्लेअर सुलतान अब्बासला आपण पाहतोय. शेवटचे पाहिलं तर आता स्पर्धेच्या निमित्तानं नाना मस्के आपणास विनंती, आपण येऊन या ठिकाणी या. मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आपणास विनंती केली जाते. स्पर्धेच्या निमित्तानं प्रवीण भाऊ बालगिरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं विमाननगर प्रीमियर लीग मध्ये बडापासून बरापूर्वक स्वागत. यावेळी मात्र हा चेंडू देखील निर्धाव आहे. डॉट बॉल. 1 चेंडू 12 धाबा.
एक रंगतदार लढत आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे, परंतु वारंवार जर पाहिलं तर तिथे मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळाल्या आणि बॅटिंग करणारा संघ आता मैदानामध्ये अडचणीमध्ये सापडलाय. शेवटचा एक चेंडू विजयासाठी 12 धाब्यांची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं सनीभाऊ निकालचे शिराजभाई खान आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्रपरिवार सर्वांचं पुढे एकदा विमाननगर प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. अगदी पाहिलं तर सामना जिंकलाय मैदानामध्ये आर्या स्पोर्ट्स संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं मनापासून मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच किताब जातोय फक्त आणि फक्त गोलंदाजच्या जोरावरती. सामना मैदानामध्ये जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच किताबाचे मानकरी ठरले सतीश दुबे. एक षटकामध्ये केवळ एक धाव खर्च करत, केवळ पाहिलं तर मिडल ओव्हर टाकत स्पर्धेतील 9 अगदी पाहिलं तर मिडल ओव्हर आपण पाहतोय. निर्धाव षटक टाकलंय सतीश दुबेने, केवळ निर्धाव षटक टाकत 3 विकेट मिळवल्यात. मॅन ऑफ द मॅच ठरतायत सतीश दुबे. मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी दिला जातोय. सनी भाऊ निकालचे आणि फिरोजभाई खाड दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी आपण पाहिले तर सतीश दुबे या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय. फिरोजभाई शेख आपण देखील या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाला, सर्वांचं पुढे एकदा स्वागत आहे. चला विनंती आहे सतीश दुबे आपण या वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. चला न्यू माडा कॉलनी कॅप्टन पाठवा अजित पवार. चला आपण टॉस साठी स्पर्धेच्या निमित्तानं विनोद भाऊ बनसोडे